आज तुमच्यासाठी खास मिनी ब्लॉग घेऊन आलेली आहेत, कारण की आज बरीच गर्दी होती आणि दोन दोन चिल्ले पिल्ले तुम्ही बघताय, त्यामुळे काही बोलायला चान्स मिळालाच नाही. त्यामुळे आज व्हॉइस ओव्हरच करावं लागणार आहे, कारण की आज मी चालले होते, माहेरचा होता तिसरा दिवस आणि 3 दिवस यावेळेस मी थांबलेले. त्यामुळे ना तुम्हाला आधीच बोललेले की हेअरकट करायचा आहे, सो बहिणीला घेऊन निघाले हेअरकट करायला. मम्मी पण सोबत होती, कारण की दोन दोन चिल्ले पिल्ले कोण सांभाळणार. पाऊस पण होता घाई गडबडीत, तरी आम्ही येऊन पोहोचलो. मस्त असं हे फेस लुक सलून होतं या ठिकाणी. त्याचा लुक बघूनच खूप छान वाटलं, कारण की मी फर्स्ट टाइम या सलून मध्ये आलेली होती आणि माझी बहीण बऱ्याचदा या ठिकाणी येऊन गेली, तर तिनेच मला सजेस्ट केलं की इथं तू हेअरकट करून बघ. सो आम्ही आलेलो इथे हेअरकट करण्यासाठी आणि तुम्ही बघताय की माझा पहिले लुक कसा होता आणि नंतरचा लुक पण तुम्हाला दिसेलच. तर आम्ही ते वाट बघत होतो आणि बघू शकतात सलून खूप सुंदर होतं आणि माझा हेअरकट बघा, सगळे केस कर्ली तुम्हाला दिसत आहेत. भरपूर असा हेअरफॉल होत होता ना, त्यामुळेच मी हेअरकट करायचा निर्णय घेतला. सो आधी हेअर वॉश या ठिकाणी त्यांनी व्यवस्थित करून दिले आणि त्यानंतर मी त्यांनाच विचारलं की मला कुठला हेअरकट सूट होईल, कारण की ना माझे कर्ली हेअर आहेत आणि त्याचबरोबर ना खूप डॅन्ड्रफ पण होता. तर त्यांनी सजेस्ट केलं की तुमचे खूप कर्ली हेअर आहे आणि स्टेप कट केला तर ते जास्तच गोळा होऊन जातील, त्यामुळे स्टेप विथ लेअर असा कट करायचा मग निर्णय घेतला आणि नंतर आम्ही स्टेप विथ लेअर केला. आणि ना डॅन्ड्रफचा शॅम्पू यूज करून करून ना माझे खूप जास्त हेअर डॅमेज झाले होते, ड्राय झालेले होते. आणि शिवांश पण इथे खेळत होता आणि छोट्या पिल्लूला पण मम्मी सांभाळत होती आणि आमचा बराच वेळ या ठिकाणी गेला. तर कधी कधी ना आपल्या स्वतःसाठी देखील वेळ द्यायला हवा. तर विचार केला तर सासरी काय मुलांना सांभाळण्यामुळे आणि घरातल्या कामांमुळे वेळ मिळत नाही, तर माहेरी आले होते ना, मम्मी पण सोबत होती, त्यामुळे मग हेअरकट करायचं ठरवलंच होतं आणि आपल्या स्वतःसाठी ना कधी वेळच मिळत नाही, मग गेले. मम्मी सोबत होतीच. तर कधी कधी ना आपल्या स्वतःसाठी वेळ हा आपण दिलाच पाहिजे आणि दिल्यानंतर ना बघू शकता मस्त असं वाटतं, आपली स्वतःला फिलिंग्स खूप छान वाटतात, खूप पॉझिटिव्ह वाटतं काहीतरी वेगळं करायचं. आणि नवीन लुक बघून तर मला खरंच खूप छान वाटत होतं. तर माझा हा लुक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यानंतर आपले डेली रुटीनचे पुढचे ब्लॉग बघायला विसरू नका. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.